मंडळी, बॉलिवूडमध्ये एन्काउंटर सीन आपण अनेकदा पाहिला असेल, पण जर खऱ्या आयुष्यात एन्काउंटर नंतरच प्रश्न तयार झाले की गोळी आधी कशी चालवली गेली, की आरोपी अगोदर शरण आला होता, सत्य नेमकं काय? बिहारमध्ये भरत तिवारी एन्काउंटर प्रकरणामुळे सध्या हाच प्रश्न देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. भरत तिवारी याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली होती. याच कारवाई दरम्यान झालेल्या एन्काउंटर मध्ये भरत तिवारी याचा मृत्यू झाला. पोलिसांचा दावा आहे की भरत तिवारीने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तर म्हणून गोळीबार केला आणि त्यात तो जखमी झाला. नंतर उपचारादरम्यान रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. मात्र या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं ते भरत तिवारीच्या कुटुंबियाच्या आरोपामुळे. त्याच्या म्हणण्यानुसार भरत तिवारीने आधीच शरणागती पत्करली होती, तरी त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. दरम्यान घटनास्थळी काही व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर या एन्काउंटरवर आणखी प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यानंतर अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आलं असून स्वतंत्र चौकशी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे.